शेतकरी नेते रविकांत तुपकरांना आता नोटीस बजावण्यात आली। 19 मार्चला आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा देखील तुपकर यांना देण्यात आलाय। त्यावरच खरं तर दुसरीकडे मी धमक्यांना घाबरत नाही असं तुपकर म्हणाले। 19 मार्चला मुंबईत आंदोलन होणारच यावर तुपकर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। चला भाव नसल्यामुळे प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे। हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना 2023 पासून रखडलेला दिला पाहिजे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी। त्याचबरोबर धानाला, कांद्याला आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईला 19 मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आहोत, सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे। या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही, कुठे कायदा हातात घेतला जाणार नाही, पण तरी अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपून काढायचं, चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। अशा किती नोटिसा आल्या तरी 19 मार्चला मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।